नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, होय तेच के.पी. शर्मा ओली ज्यांनी काही वर्षांपूर्वीपर्यंत आपली सत्ता घट्ट पकडून ठेवली होती, आज अचानक गायब झाले आहेत. काठमांडूच्या रस्त्यांवर जिथे कधी सत्ता, सामर्थ्य आणि राजकीय आकांक्षांचा गाजावाजा होत असे, तिथे आता भीती, असुरक्षितता आणि गोंधळाचं सावट पसरलं आहे. ओलींच्या अचानक गायब होण्यामागचं रहस्य काय आहे? नेपाळच्या राजकीय भविष्यावर याचा काय परिणाम होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामागे कोणत्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शक्तींचा डाव दडलेला आहे? जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला घेऊन जातो नेपाळच्या राजधानी काठमांडूमध्ये, जिथे गेल्या 48 तासात राजकीय नाट्याची पराकाष्ठा पाहायला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती भवनावर हल्ला, मंत्र्यांच्या घरांवर हल्ले, नेपाळच्या फौजेचं रस्त्यावर उतरणं, पोलिसांनी हात टेकणं आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचं बॅन होणं, या सगळ्या घटनाक्रमांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. के.पी. शर्मा ओली, ज्यांना चीनचा निकटवर्तीय मानलं जात होतं, त्यांच्या विरोधात लोकांचा रोष उफाळून आला आणि एका क्षणात परिस्थिती हाताबाहेर गेली. काठमांडूच्या रस्त्यांवर आंदोलक आणि फौज आमनेसामने उभे राहिले. आगीचे लोळ उठले. राष्ट्रपती भवनालाही वाचवणं कठीण झालं आणि या गोंधळात कुणालाही कळलंच नाही की देशाचा पंतप्रधान कुठे गायब झालाय. मित्रांनो, के.पी. शर्मा ओली हे नाव नेपाळच्या राजकारणात नवीन नाही. एकेकाळी ते कम्युनिस्ट पक्षाचे मजबूत नेते होते, पण गेल्या काही वर्षात त्यांच्यावर चीनच्या प्रभावाखाली काम केल्याचे आरोप झाले. चीनने नेपाळच्या सीमावर्ती गावांवर अतिक्रमण केलं, स्थानिक लोकांना तुम्ही आता चायनीज आहात असं जाहीर केलं आणि ओली मात्र शांत बसले. भारतातील अनेक रणनीतिकारांनी तेव्हा इशारा दिला होता की ओलींचं सरकार हे बीजिंगचं प्रॉक्सी सरकार आहे, पण त्यावेळी कोणी गंभीरतेने घेतलं नाही. आज घडणाऱ्या घटना मात्र त्या सर्व इशाऱ्यांना खरं ठरवत आहेत. के.पी. शर्मा ओली यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढला, तर बेरोजगारी आणि महागाईनं जनतेचं आयुष्य त्रस्त केलं. दरम्यान श्रीमंत राजकारण्यांची मुलं परदेशात सुट्ट्या साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते, तर गरीब जनता 2 वेळच्या अन्नासाठी झगडत होती. यात भर पाडली ती सोशल मीडिया बॅनची. लोकांना वाटलं की सरकार त्यांच्या आवाजाला गप्प बसू पाहत आहे आणि इथूनच सुरुवात झाली आंदोलनाची, ज्याने शेवटी तख्तापलटचा आकार घेतला. पण नेपाळमधील ही घडामोड केवळ स्थानिक पातळीला आहे की यामागे आंतरराष्ट्रीय शक्तींचा डाव आहे? अमेरिका, चीन आणि भारत हे 3 देश नेपाळसारख्या लहानशा पण भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशात आपापला प्रभाव वाढवू इच्छितात. चीनला हवं आहे दक्षिण आशियातलं आपलं वर्चस्व टिकवणं, अमेरिकेला हवं आहे चीन विरोधी सरकार सत्तेत आणणं, आणि भारताला हवं आहे की नेपाळ हा ना चीनचा ना अमेरिकेचा तर भारताचा जवळचा मित्र राहावा. म्हणूनच अनेक तज्ज्ञांचं मत आहे की ओलींच्या पतनात अमेरिकेचा हात असू शकतो. बांगलादेशमध्ये शेख हसीनांना सत्तेतून हटवल्यानंतर आता नेपाळ अमेरिकेच्या रडारवर असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद आहे. भारतीय दूतावासानं सर्व भारतीयांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हॉटेल्सचे दरवाजे बंद आहेत. पर्यटकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. फौज रस्त्यावर आहे. आंदोलक अजूनही काही भागात जमलेले आहेत आणि सर्वात मोठा प्रश्न, ओली कुठे आहेत याचं उत्तर अजूनही कुणाकडेही नाही. या सगळ्या गोंधळात आता नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांचं नाव पुढे येत आहे. लोक रस्त्यावर उतरून बालेंद्र शाह फॉर प्राईम मिनिस्टर अशा घोषणा देत आहेत. मात्र पुढील काही दिवसात कोण सत्तेवर येणार, कोण बाहेर जाणार आणि नेपाळचं भविष्य कोणत्या दिशेनं जाणार हे अजूनही अनिश्चितच आहे. भारतासाठी नेपाळ केवळ एक शेजारी देश नाही, तर सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक नात्यांनी जोडलेला जवळचा मित्र आहे. पशुपतीनाथ मंदिर, जनकपूर, सीतामाईचं जन्मस्थान ही फक्त धार्मिक ठिकाणं नाहीत, तर भारत आणि नेपाळ संबंधाची मजबूत पायाभरणी करणारी ठिकाणं आहेत. म्हणूनच भारतासाठी नेपाळचं स्थैर्य अत्यंत महत्त्वाचं आहे.
भारताने स्पष्ट केलं आहे की नेपाळ सार्वभौम देश आहे आणि त्याच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही बाह्य हस्तक्षेप होऊ नये. मित्रांनो, सध्या नेपाळमध्ये राजकीय भूकंप सुरू आहे. माजी पंतप्रधान ओलींचं गायब होणं, सरकार विरोधी आंदोलन, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबाव आणि नेपाळच्या लोकांचा उफाळलेला संताप या सगळ्यामुळे भविष्यातील समीकरणं अजून गडद झाली आहेत. आगामी काही दिवस हे नेपाळच्या इतिहासात निर्णायक दिवस ठरणार आहेत. कोण येणार सत्तेत? परत राजशाही येणार की नवा लोकशाही नेता उदयाला येणार? उत्तर काहीही असो, एक गोष्ट नक्की, नेपाळ आता जुन्या राजकीय समीकरणांकडे परत जाणार नाही. तुमचं मत या विषयावर मांडायला विसरू नका आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जय श्रीराम.